नाशिकमध्ये मीडिया प्रीमियर लीगचं रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन। राजकारणात फटकेबाजी करणारा रोहित पवारांनी केली क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी। पुतण्याच्या लग्नाच्या हळदी समारंभात पती पत्नीसोबत कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचा डान्स। सोशल मीडियावर डान्स व्हायरल। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ। 3 दिवसांमध्ये उजनी धरणात 1.89 टीएमसी इतकी वाढ। करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी 2 महिन्यात भाविकांकडून 2,06,00,000चं दान। उन्हाळी सुट्टीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी केलं देवीच्या चरणी भरभरून दान। उपमुख्यमंत्री अजित पवार आज उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर दौऱ्यावर। नारायणगाव पुणे स्टेशनच्या नवीन इमारतीचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार। सोलापुरात विविध भागात पावसाची दमदार हजेरी। शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकाचं मोठं नुकसान। कृषी विभागाकडून पंचनामे सुरू। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरमध्ये गेल्या 24 तासात 40 मिलीमीटर पावसाची नोंद। पंचगंगा नदीवरील 3 बंधारे पाण्याखाली। बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत। ठाकरेंच्या शिवसेनेची उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाची बैठक। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। शेतकऱ्यांना जूनमध्ये मिळणार पीएम किसानचा हप्ता। 31 मे पर्यंत बँक खात्यातील त्रुटी पूर्ण करा। शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन। मुंबईत गाडी चालवताना चालकाला हार्ट अटॅक आल्याने अपघात। एकाचा मृत्यू, 1 जण जखमी। सोलापूरमध्ये 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ। मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट। पोलिसांकडून तपास सुरू। पुण्यातील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची छापेमारी। कॉल सेंटरची चौकशी सुरू। कॉल सेंटर बाहेर 200 पोलीस कर्मचारी तैनात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।